नमस्कार मित्रांनो, बिग बॉस मराठीच्या घरातून एक मोठी अपडेट पुढे आली आहे आणि ग्रँड फिनालेपूर्वी एक मोठा ट्विस्ट आजच्या एपिसोडमध्ये आपल्याला बघायला मिळणार आहे। अंकिता वालावलकरशी निगडीत एक मोठी अपडेट पुढे आली आहे। काय आहे ही अपडेट जाणून घेऊया आजच्या ह्या व्हिडिओद्वारे। तत्पूर्वी जर तुम्ही आपल्या YouTube चॅनलवर नवे असाल तर ह्या व्हिडिओला लाईक करून चॅनलला सबस्क्राइब करायला विसरू नका, जेणेकरून असेच लेटेस्ट अपडेट्स वेळेवर तुम्हाला मिळत राहतील। मित्रांनो, बिग बॉस मराठीचे ओपनिंग वोटिंग ट्रेंड्स नुकतेच अपडेट होऊन पुढे आले आहेत, जे बघता अंकिता वालावलकर तसेच तिच्या चाहत्यांना मोठा धक्का बसणार आहे। ओपनिंग वोटिंग ट्रेंडमध्ये आता बराच मोठा बदल झालेला आहे। मित्रांनो, सध्या घरातील सर्व स्पर्धकांपैकी बॉटमला आहे जान्हवी किल्लेकर। जान्हवीवर प्रेक्षकांची तीव्र नाराजी असल्याचंच मतसंख्येवरून स्पष्टपणे कळून येत आहे। नंबर 5 वर म्हणजेच सेकंड लास्ट पोझिशनवर आहे निक्की तांबोळी। खरं तर बिग बॉसच्याच कृपेमुळे निक्की इथवर पोहोचली आहे, अन्यथा महिनाभरापूर्वीच तिला आपला गाशा गुंडाळावा लागला असता। टॉप 5 स्पर्धकांपैकी तिला सर्वात कमी मते मिळाली आहेत आणि ग्रँड फिनालेला देखील ह्यात काही बदल होण्याची शक्यता कमीच आहे। आणि मित्रांनो, आता नंबर 3 वरून परत एकदा नंबर 4 वर आलेली आहे अंकिता वालावलकर। अंकिताच्या मतांमध्ये तीव्र घसरण झाल्याचे पाहायला मिळत आहे। एकतर तिची नकारात्मक बाजूच सध्या एपिसोडमध्ये दाखवण्यात येत आहे। अभिजितवर सतत टीका करत असल्याचे ते दिसते। शिवाय घरातील काही स्पर्धकांनी तिला काल कुचकट स्पर्धक हा हॅशटॅग देखील दिला, ज्यामुळे कुठे ना कुठे तिच्या मतांमध्ये घसरण झालेली पाहायला मिळत आहे। कालपर्यंत अंकिता ही क्रमांक 3 वर होती आणि डीपी दादांपेक्षा बऱ्याच मतांनी लीडवर होती। मात्र अपडेट होऊन आलेल्या नव्या रँकिंगनुसार अंकिता आता डीपी दादांच्या बरीच मागे गेली आहे आणि टॉप 3 स्पर्धकांमधील स्थान सुद्धा तिने गमावले आहे। मित्रांनो, आता धनंजय पवार नंबर 3 वर आले आहेत। कोल्हापूरकर डीपी दादांना भरभरून पाठिंबा देत असल्याचं चित्र आहे। नंबर 2 वर अभिजित सावंत बऱ्याच काळापासून कायम आहे। त्याची घरातील जेंटलमॅन अशी इमेज बनली असल्या कारणाने त्यालाही प्रेक्षक प्रेम देत आहेत। आणि मित्रांनो, वोटिंग ट्रेंडनुसार क्रमांक 1 ह्या पोझिशनवर आहे सूरज चव्हाण। सूरजला मिळत असलेला पाठिंबा अविश्वसनीय आहे। 50%हूनही अधिक मते एकट्या सूरजला आहेत। या सीझनचा विजेता देखील सूरजच होण्याची दाट शक्यता आहे। मित्रांनो, तुम्हाला काय वाटतंय? कोणता स्पर्धक यंदा ट्रॉफीवर आपले नाव कोरणार आणि कोण ठरणार उपविजेता? कमेंट सेक्शनद्वारे तुमचे मत नक्की कळवा। तसेच या व्हिडिओला लाईक करून चॅनलला सबस्क्राइब करायला विसरू नका। भेटूया पुन्हा एका नव्या व्हिडिओसह। जय हिंद, जय महाराष्ट्र।